in these days He has been speaking to us on vows. आणि मग ह्या दिवसांमध्ये देव आपल्याला जे नवस आहे, जे वाचा बांधणं आहे, त्यावरती तो शिकवत आहे. And as David has said in Psalm 26, आणि जसं दावीद स्तोत्र 26 मध्ये सांगतो, as Lord has been speaking to us, आणि जसं देव आपल्याशी बोलत आहे त्या वचनांच्या द्वारे, and David said, I will wash mine hands in innocency. आणि जसं दावीद म्हणतो की मी माझे हात सात्विकतेने धुईन. Why he is saying that I'll wash my hand in innocency? आणि का तो म्हणत आहे की सात्विकपणे मी माझे हात धुईन? Because कारण if we want to go in the presence of God, आणि जर आम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जायचं असेल, if we want to be in the presence of the Lord, आणि जर आम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जायचं असेल, we cannot go in the presence of God with sinful life. आणि मग आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये पापमय जीवन घेऊन जाऊ शकत नाही, Because He is a holy God. कारण तो पवित्र देव आहे. And His words wonderful says in verse 1 Timothy that He has called us with a holy calling because He is a holy God. आणि पहिल्या तिमोथेमध्ये देवाने स्पष्टपणे आम्हाला त्या वचनांच्या द्वारे सांगितलेलं आहे की त्यांना आम्हाला देखील त्या पवित्र पाचारणानं पाचारलेलं आहे, Because He is a holy God. कारण तो पवित्र आहे. And when He has chosen us, आणि ज्यावेळेस त्यानं आम्हाला निवडलेला, the reason behind, because to make us holy as He is holy. कारण त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की आम्हाला देखील जसा तो पवित्र आहे तसा आम्ही देखील पवित्र असावं, ह्यासाठी त्यानं आम्हाला पाचारलेला आहे. From this world of darkness, He has brought us out of this darkness and brought us into the light. आणि ह्या अंधकाराच्या जगामध्ये ज्यावेळेस आम्ही देखील अंधकारामध्ये होतो, त्या अंधकारामधून त्यानं आम्हाला बाहेर काढून प्रकाशामध्ये आणलेला आहे. Because He loves us. कारण तो आमच्यावर प्रेम करतो. It is not His desire that we should perish. आणि हे त्याची इच्छा नाहीये की आमचा नाश व्हावा किंवा आम्हाला शिक्षा प्राप्त व्हावी. That's why God told to Moses, as we read last Sunday in the 30th chapter of Exodus. आणि निर्गमयाचा 31व्या अध्यायामध्ये जसं आम्ही वाचलं गेल्या 30:30. 30व्या अध्यायामध्ये आम्ही वाचलं निर्गम 30, that let us read that. आम्ही वाचूयात ते. Exodus chapter 30 verse 18 onwards. निर्गम 30 याच्या 18व्या वचनाच्या पुढं. Thou shalt also make a laver of brass, and his foot also of brass, to wash withal, and thou shalt put it between the tabernacle of the congregation and the altar, and thou shalt put water therein. For Aaron and his son shall wash their hands and their feet thereat, when they go into the tabernacle of the congregation. They shall wash with water, that they die not. Or when they come near to the altar of minister to burn offering made by fire unto the Lord. So they shall wash their hands and their feet, that they die not. And it shall be a statute forever to them, even to him and to his seed throughout their generation. 30 Exodus verses 18 to 21. धुण्यासाठी तू पितळेचे एक गंगाळ बनवावे, त्याला पितळेची बैठक करावी, ते दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे. त्यात अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हातपाय धुवावे. दर्शन मंडपात जाते वेळी आणि वेदीपाशी सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य जाण्यासाठी जाते वेळी त्यांनी आपले हात पाय पाण्याने धुवावे, नाही तर ते मरतील. अहरोन व त्याचे वंशज ह्यांच्यासाठी हा पिढ्यानपिढ्याचा निरंतरचा विधी व्हावा. This is the Lord's command.
हे देवाची आज्ञा आहे. That when Aaron and their sons, when they go in to the tabernacle, they are supposed to wash their hands and their feet. आणि ज्यावेळेस अहरोन आणि त्याची जी मुलं आहेत त्यांनी ज्या निवास मंडपामध्ये जाताना मंदिरामध्ये प्रवेश करताना त्यांना आपले हात आणि पाय धुतले पाहिजेत, That they die not. जेणेकरून ते मरणार नाहीत. Why they have to wash their hands and feet? That they die not. आणि का त्यांनी हातपाय धुवायचे आहेत? जेणेकरून त्याच्यामुळे ते मरणार नाहीत. To come into the presence of God, washing of our hands and our feet was very, very important in the tabernacle. आणि मग मंदिरामध्ये जात असताना प्रवेश करत असताना निवास मंडपामध्ये आपले हातपाय धुणं हे खूप खूप महत्वाचं होतं. So today, as we come in the house of the Lord to worship Him, we need to come washed. Without washing, if we come, that we will die, as scripture says. आणि मग जसं वचन आम्हाला सांगतं, ज्यावेळेस आम्ही देखील आज निवास मंडपामध्ये आराधना करण्यासाठी आपण मंदिरामध्ये येतो, त्यावेळेस आम्ही स्वतःला धुतलं पाहिजे. जर आम्ही नाही केलं तर आपण मरू, असं वचन आम्हाला सांगतं. That's why David says that I will wash my hands in innocency. आणि म्हणून दावीद म्हणतो की मी माझे हात निर्दोषतेने धुईन. It is a metaphor that today that we don't have to, physical washing is not so important now today. आणि मग आजच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही आहोत त्यावेळेस शारीरिक रीतीने हात धुणं फार महत्वाचं नाहीये. No doubt recently we have come out of the corona situation, atmosphere. आणि नुकतंच काही वर्षापूर्वी 2-4 वर्षापूर्वी आपण ज्या परिस्थितीमधून महामारीच्या परिस्थितीमधून आलेलो आहे आपल्याला माहिती आहे. Oh, we took care of washing our hands, isn't it? आणि त्यावेळेस मात्र आपण प्रत्येक जर काळजी घेत होतो आपल्या हात धुण्यासाठी. Don't you think that all were advising when we come inside the house, we need to wash your feet, wash your hands. 10 times we'll wash your hands with the soap. आणि मग ज्यावेळेस प्रत्येक जण त्यावेळेस आपल्याला सल्ला देत होता. आणि इतकंच नव्हे तर आम्ही सॅनिटायझरची बॉटल आपल्या जवळ ठेवत होतो. बाहेरून आलं म्हटलं की हात धुवायचे 10 वेळा आपण हात धुत होतो, पाय धुत होतो, की जेणेकरून कुठलाही कीटाणू आपल्या शरीरावरती, आपल्या कपड्यावरती, आपल्या हातावरती असू नये. Today I have a bottle of sanitizer in my bag. आणि अजूनही माझ्या बॅगेमध्ये सॅनिटायझरची बॉटल आहे. There is a reason behind it. त्याच्या पाठीमागं कारण आहे. Because many times we go out for some food they invite for, and then after eating, usually we don't hand wash liquid, soap or something. So I need to keep my hands clean so that I may not touch my eyes. आणि मग त्याच्या पाठीमागं कारण आहे की बऱ्याच वेळेला आपण एकमेकांच्याकडे जेवायला वगैरे जातो, तर ज्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला हात धुवायला लिक्विड सोप किंवा पाणी असतेच असं नाही. तर त्यावेळेस माझे हात स्वच्छ ठेवणं गरजेचं, जेणेकरून मी हात डोळ्याला लावू नये म्हणून सॅनिटायझरची बॉटल मी माझ्याजवळ नेहमीच ठेवतो. Because several years back I have had a very bad experience. आणि काही वर्षापूर्वी मला खूप वाईट अनुभव आला होता त्याचा. I just rubbed my eyes, and my eyes, the white was like, become a big ball. आणि असंच मी जेवून आलो होतो, हात फक्त पाण्याने धुतले होते आणि डोळे नजाणतेपणे डोळे चोळले आणि चोळल्यानंतर ते जे इन्फेक्शन झालं होतं डोळ्याला, त्यामुळं पांढरं जे आहे ते बाहेर आलं होतं, काळं आत गेलं होतं आणि खूप त्रास मला सहन करावा लागला So होता. today also I have a habit. आणि मग आजही त्यामुळे माझी सवय आहे. Every time it is good to wash our hands with आणि soap. आपले हात प्रत्येक वेळेस धुणं साबणाने हे चांगलं If आहे. we think to keep ourselves healthy, not to harm anything, we need to wash our hands. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःला स्वच्छ ठेवावं, आरोग्यामध्ये ठेवावं, तर आम्हाला प्रत्येक वेळेस हात धुणं गरजेचे आहे. David had a desire to be in the presence of God. आणि दाविदाची इच्छा होती की त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये त्यांना असावं. Because of that desire, आणि त्या इच्छेखातर he says, I will wash my hands in innocency. आणि तो म्हणतो की मी माझे हात जे आहेत निर्दोषतेने धुईन. Those people do not have desire, no need to wash their hands. The other way to say. आणि मग दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांना इच्छा नाहीये की देवाच्या उपस्थितीमध्ये असावं त्यांना हात धुवायची काही इच्छा नाही, गरज नाही. आओ जाओ घर तुम्हारा. You come anytime and anytime you can go. आणि मग कधी आपण आलो, कधी काय केलं तरी चालतं. But if you want to come
in the presence of the Lord, पण जर आमची इच्छा आहे की आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये पाहिजे, then we need to wash our hands. Very important. आणि मग मात्र आम्हाला आमचे हात धुवायला पाहिजे. It is a metaphor, as I said last time, Rupak Alankar. It is a metaphor today that David says that I will wash my hands in innocency. आणि मग हे उदाहरण आहे, एक अलंकार म्हणजे ज्याला आपण रूपक म्हणतो, ते दाविदानं सांगितलेलं आहे की मी माझे हात निर्दोषतेने धुईन. Dear people of God, माझ्या प्रियानो, it is a physical act of washing hands was an outward sign of inward reality. आणि मग जे शारीरिक रीतीनं जे आम्ही आमचे हात धुतो, ते एक शारीरिक चिन्ह जे आहे ते आमचं जे आंतरिक इच्छा आहे आमच्या आत्म्याची, त्याची एक ती कृती आहे. That is what is their desire. What desire you have in your heart, that you will act outwardly. आणि जी इच्छा तुमची आहे तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तीच इच्छा तुम्ही तुमच्या कृतीमध्ये शारीरिक रीतीने तुम्ही करता. The reality, the truth and the desire, deep desire will come outwardly in action. आणि मग जे तुमची आंतरिक इच्छा जी आहे, सुप्त इच्छा जी आहे, ती बाहेर येते आणि ती कृतीमध्ये घडून येते. Pointing to the more significant need for spiritual cleansing. आणि मग ते विशेष करून आत्मिक जी शुद्धता आहे त्याला ते चिन्हांकित करते. That's why it is all about holiness. The spiritual meaning, if you take it, that it is all about holiness. आणि म्हणूनच जर आम्ही आत्मिक रीतीनं त्याचा अर्थ जर काढला, तर हे सर्व काही पवित्रपणाला दर्शवतं. About being clean, holy before God. आणि देवासमक्ष स्वच्छ पवित्र होणं. Dear people of God, माझ्या प्रियानो, nobody is holy, as the scripture said. Nobody is a righteous. आणि मग जसं वचन आम्हाला सांगतं की कोणीच तितकं पवित्र नाही, तितकं नीतिमान नाही. But through Jesus Christ, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे we are made righteous. आणि आपण सर्वजण नीतिमान असे गणले गेलेले आहोत. Hallelujah. हालेलुया. We are made righteous through Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही नीतिमान असे गणले गेलेले But आहोत. once we are made righteous through Jesus Christ, we need to have that deep desire to walk in righteousness and in holiness of God. आणि मग जर ज्यावेळेस आम्ही एकदा येशू ख्रिस्ताच्या द्वारे नीतिमान गणले जातो, मग आम्हाला ती इच्छा आमच्यामध्ये बाळगणं गरजेचं आहे की आम्ही त्या नीतिमत्वामध्ये चालणार आहोत, त्या नीतिमत्वामध्ये आम्ही राहणार आहोत. Turn with me to James chapter 4. याकोब याचा 4था अध्याय आम्ही इकडे बघूया. James chapter 4, याकोब याचा 4था अध्याय verse 8. आणि 8वं वचन. Draw nigh to God, and He will draw nigh to you. Cleanse your hands, ye sinners, and purify your hearts, ye double-minded. याकोब याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. आहो पापीजन हो, हात निर्मळ करा. आहो दुर्बुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. Here James is saying, draw nigh to God, आणि इथं याकोब सांगत आहे की देवाजवळ या, and He will draw nigh to you. आणि मग तो तुमच्या जवळ येईल. But how we need to come to God? पण आम्ही देवाजवळ कसं येणं How गरजेचं, we need to come near? आणि आम्ही कसं त्याच्या जवळ आलं पाहिजे. By cleansing your hands, ye sinners, it says. आणि इथं वचन सांगते की आमचे हात आम्ही निर्मळ करणे गरजेचं आहे. And purify your heart. आणि आपले अंतकरण शुद्ध करणं गरजेचं आहे. That should be our desire. To And come to God, we need to be holy.
आणि ही आमची इच्छा असली पाहिजे की देवाजवळ येणं आणि देवाजवळ येण्यासाठी आम्ही पवित्र असणं गरजेचं आहे. Because He is a holy God. कारण तो पवित्र देव आहे. With a sinful life, with a dirt, with evil things, we cannot come before God. आणि पापी जीवन घेऊन त्या घाणीसहित आणि अशुद्ध विचारांनी आम्ही देवाजवळ नाही येऊ शकत. Because we will die. That is what the scripture says in Exodus 30. आणि कारण जर आम्ही तसं करत असू तर आम्ही मरू असं वचन आम्हाला निर्गम मध्ये सांगतं. Turn with me to Psalm 51. आणि स्तोत्र 51 कडे आम्ही वळूयात. Psalm 51. स्तोत्र संहिता 51. David says in verse 2. आणि दावीद दुसऱ्या वचनामध्ये सांगत आहे स्तोत्र 51. Psalm 51 verse 2. Wash me thoroughly from mine iniquity and cleanse me from my sin. स्तोत्र 51 याचं दुसरं वचन, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. Those who got desire to be close to God, आणि ज्यांच्यामध्ये ही इच्छा आहे की आम्ही देवाजवळ यायला पाहिजे, those who are deep desire to be in the presence of आणि God, ज्यांची ही इच्छा आहे की मी देवाच्या उपस्थितीमध्ये असलं such पाहिजे, people only will pray this prayer. आणि अशाच लोक ही प्रार्थना करू शकतात. What David prayed? काय दावीद प्रार्थना Wash करतो? me thoroughly मला from mine iniquity and cleanse me from my sin. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. Turn with me, keep your finger here and turn with me to Isaiah chapter 1. आणि इथं आम्ही आमचे बोट ठेवूया आणि यशाया याचा पहिला Chapter अध्याय 1, yes. Isaiah chapter 1 verse 16. आणि 16व वचन. Isaiah 1 verse 16. Wash you, make you clean, put away the evil of your doings from before mine eyes. Cease to do evil. आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. You know, that is God's desire. ही देवाची इच्छा आहे. That God says He wants you and me to be close to Him. आणि मग तो म्हणतो की तुम्ही माझ्या जवळ येत असताना स्वतःला शुद्ध करा. No, it is His desire that we should be close to Him. आणि ही त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या जवळ असावं. But how we can go close to Him? आणि मग कसं आम्ही त्याच्या जवळ असू शकतो? God says, wash you, make you clean, आणि and देव put away the evil of your doings from before mine eyes. आणि देव म्हणतो की आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या दुष्ट कर्मास दुष्टपणा दूर करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. So David, knowing this, that God's desire that we should wash ourselves, make ourselves clean and come before Him. आणि मग दाविदाला हे माहिती आहे की देवाकडे येण्यासाठी आम्ही स्वतःला शुद्ध करणं गरजेचं आहे, स्वतःला धुणं गरजेचं आहे. So that's why Psalm 51:2 says, wash me thoroughly from mine iniquity and cleanse me from my sin. आणि म्हणूनच तो स्तोत्र 51 मध्ये म्हणतो की मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. Why is he praying unto God this prayer? आणि का मग तो अशी प्रार्थना देवाकडे करत आहे? Turn with me to Psalm 27. आणि मग स्तोत्र 27 कडे आम्ही जाऊयात. What does he say? आणि स्तोत्र 27 काय म्हणतं? One thing have I desired of the Lord, that will I seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life, to behold the beauty of the Lord and to inquire in His temple. स्तोत्र 27 याचं 4थं वचन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे रूप मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. Dear people of God, माझ्या प्रियानो, if you look into the word washing,
आणि जर मग तुम्ही हा जो शब्द आहे धुणे याकडे जर पाहिलं, David says, I will wash my hands. आणि दावीद म्हणतो की मी माझे हात धुईन. Washing. This word, if you look into Greek and Hebrew word, आणि मग जर धुणे ह्या शब्दाला जर आम्ही ग्रीक आणि हिब्रू मध्ये जर आम्ही पाहिलं, Greek word for washing is lautron. Lautron. आणि मग ग्रीक भाषेमध्ये धुण्याला जो शब्द आहे तो लॉन्ट्रॉन आहे. And Hebrew word for washing is rachats. आणि मग हिब्रू मध्ये त्याचा जो शब्द आहे ते रॅचेट्स असा आहे. The meaning of that, both the word is, lautron or rachats is to wash or bath. आणि मग दोन्ही जे शब्द आहेत, लॉट्रॉन असेल किंवा रॅचेट्स असेल, याचा जो अर्थ आहे ते अंघोळ करणे असा त्याचा अर्थ होतो. It is actually speaking, washing, the Greek word, the lautron or rachets, it is to say this. आणि मग हे जे लॉट्रॉन किंवा रॅचेट्स शब्द जे आहेत ते स्पष्टपणे ह्या अर्थाने बोलतात. Turn with me to 1 Peter chapter 3. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय. It is nothing but water baptism. आणि हे दुसरं तिसरं काही नसून तर जो पाण्याचा बाप्तिस्मा आहे त्या संदर्भाने हे बोललं जातं. This is not in a routine or this not in a tradition of any organization. आणि मग हे काय रीतिरिवाज नाही किंवा कुठल्या पद्धत नाहीये, कोणीतरी कुठल्या तरी संस्थेनं चालवलेली गोष्ट अशी नाहीये. It is the word of the Lord. हे देवाचा शब्द आहे. Even if you look into the word, exact word for baptism, this word, if you look into ordinary dictionary also, you will find the word is baptizo. आणि मग जरी आम्ही बाप्तिस्मा किंवा बॅप्टायझो ज्याचा शब्द आहे, सर्वसामान्य डिक्शनरी मध्ये जरी त्याचा अर्थ आम्ही शोधला, to deep or to bury. आणि मग त्याचा अर्थ होतो की बुडणे किंवा पुरणे. So this word, the washing, actually David is speaking of that, and this word comes from that Hebrew and Greek word. आणि मग जे दावीद जो म्हणत आहे की मी माझ्या हात धुवेन, धुणे, तो शब्द जो आहे हिब्रू किंवा ग्रीक ह्याच्यामधून घेतला गेलेला आहे. That is nothing but water baptism. हे दुसरं तिसरं काही नाही तर हे पाण्याचा बाप्तिस्मा आहे. 1 Peter chapter 3 verse 21. आणि पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 21वा वचन. The like figure whereunto even baptism doth also now save us, not the putting away of the filth of the flesh, but the answer of a good conscience toward God by the resurrection of Jesus Christ. आणि त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे. It says it is not just cleansing, Lord, like putting away the filth of the flesh, but the answer of a good conscience toward God. पण याचा अर्थ खूप स्पष्टपणे इथं लिहिलेला आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ काढणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे. But dear people of God, true obedience, it will be in action. आणि माझ्या प्रियानो, देवाचं ऐकणे, शुद्ध भावाने ऐकणे, ह्याच्यासाठी कृती सुद्धा महत्वाची आहे. That's why David says, I will wash my hand in innocency. आणि म्हणूनच दावीद इथं सांगत आहे की मी माझे हात निर्दोषतेने धुईन. Means I will cleanse myself from sin. म्हणजे याचा अर्थ की मी स्वतःला पापापासून शुद्ध राखेन. Why? The desire we see that in now Psalm 27. आणि मग का ते आम्ही त्याचं जे कारण आहे, त्याची इच्छा जी आहे, स्तोत्र 27 मध्ये पाहूयात. Dear people of God, I also come from a traditional CNI background. आणि माझ्या प्रियाने मी सुद्धा
त्या रीतिरिवाज मानणाऱ्या सीएनआय परिवारामधूनच आलेलो आहे. And I was told that I am also been baptized when I was a child, sprinkle baptism. आणि मला सुद्धा असं सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेस मी छोटा लहान होतो त्याच वेळेस माझा शिंपडून बप्तिस्मा करण्यात आलेला But होता. I never understood anything, and I thought I had nothing to do with the baptism at all. आणि मग मला काहीच कळलं नव्हतं आणि मला वाटलं की मी त्या बाप्तिस्म्यानं माझं काहीच होणार नाही. But as I came to the Lord in 1985, आणि जसं मी 1985 ला प्रभूमध्ये आलो I dedicated my life to the Lord, आणि मी माझं जीवन देवाला समर्पित केलं and I had deep desire to be with my Lord. आणि मग माझी ही इच्छा होती, खूप खोलवर अशी इच्छा होती की मी माझ्या देवाच्या जवळ असावं. So I did not take water baptism because my pastor told me. आणि मी बाप्तिस्मा घेतला नव्हता पाण्याचा कारण माझ्या पालकांनी मला सांगितलं होतं. No, I did not take the baptism because my pastor told me to. आणि ह्यासाठी मी बाप्तिस्मा घेतला नाही की पालकांनी मला सांगितलं म्हणून मी घेतला नाही. No, when the word of the Lord came to me, पण ज्यावेळेस देवाचं वचन माझ्याकडे आलं in obedience to His word, आणि त्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी and the deep desire in my life to be in the presence of the Lord, आणि जी आंतरिक इच्छा माझ्या मनामध्ये होती की मी देवाच्या उपस्थितीमध्ये असावं, and that has brought me this far. आणि मग त्या आंतरिक इच्छेमुळं आजवर मी चालत आलेलो आहे, इथवर मी आलेलो आहे. Because of that obedience to the voice of the Lord, आणि त्या देवाच्या आज्ञेचं जे मी आज्ञापालन केलेलं आहे, जे त्याचा आवाज मी ऐकून मी कृती केलेली आहे, and that deep desire in my heart, आणि जे अंतःकरणामध्ये जी माझी इच्छा आहे, that has brought me this far. आणि ती इच्छा मला आजवर इथवर घेऊन आलेली आहे. And this is the word really increased my life from David's life. आणि मग हे जे वचन आहेत ती मला दाविदाच्या जीवनामध्ये खरोखर मला खूप प्रोत्साहित करतात. One thing he says, I have desired of the Lord. आणि तो म्हणतो की एक माझी इच्छा आहे माझ्यामध्ये, This one thing I asked from the Lord. आणि एक वरदान मी देवाला मागितले, One thing. एक वरदान. Now I want to ask a question to you. आणि मग मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, What are you asking unto the Lord? आणि आज तुम्ही देवाला काय मागत आहात? In 1985, 1985 ला I experienced the Lord's presence, मी देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतला and I asked for only one thing. आणि मग मी एकच गोष्ट त्याला मागितली, No second, third, fourth, nothing. दुसरी तिसरी काही नाही. Only one thing I asked. एकच गोष्ट मी देवाला मागितली, Lord, if it is you, I just want you. आणि देवा जर हे तू आहेस तर मला फक्त तू पाहिजेला आहे. I didn't ask for anything else from them. आणि मग दुसरं तिसरं मी काही मागितलं नाही. I had only one desire, and today also the same desire. आणि एकच माझी इच्छा होती आणि आजही माझी तीच इच्छा आहे. And God is my witness. He knows my heart. I keep on speaking to my Lord. आणि मग देव त्यासाठी माझा साक्षी आहे. तो माझं अंतःकरण जाणतो आणि मी सतत माझ्या देवाशी बोलत असतो. For me to die is gain, Paul says. आणि पौल जसं म्हणतो की मरण हे माझ्यासाठी लाभ आहे. For me to live Christ and to die is gain. जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे माझ्यासाठी लाभ आहे. One thing have I desired of the Lord, that I'll seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले की ते हे की मी त्याच्या प्राप्तीसाठी झटेन आणि आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. When? How long? आणि किती काळासाठी? All the days of my life. आणि आयुष्यभर. What is our lifespan? Can somebody tell me? आणि आपला जीवन काळ किती आहे कोणी सांगू शकेल का मला? Can somebody tell us? काय कोणी सांगू शकतो का? How long we are going to live on this earth? What is the lifespan? पृथ्वी तलावर आम्ही किती वर्ष जगणार आहोत? किती वर्षाचा काळ आमचा आहे? Nobody knows, but approx you can tell that how many, as the scripture says something, that how long we are going to live
Or you think how long we are going to live? आणि मग कोणीच हे सांगू शकत नाही की आपण किती काळ जगणार आहे. पण एक सहज जो अंदाज आपला बांधला गेलेला आहे, तसं वचन देखील आम्हाला सांगतं किंवा आपण सांगू शकतो की एवढे काळ मनुष्याचं जीवनमान आहे. Nobody knows. Nobody knows. कोणालाच माहिती नाही. 60 ते 70 वर्ष, फार फार तर If 80 we वर्ष. have more strength than 80. आणि जर आमच्यामध्ये जास्त ताकद आहे तर 80 वर्ष. काही Noah- लोक आहेत आपल्यामध्ये आजही की जे 80 पेक्षा जास्त वर्ष टिकलेले आहेत. आपण त्यांना बघून सहज म्हणतो आपण काही एवढा वेळ जाणार नाही. In Noah's time, God brought it to 120. आणि नोहाच्या काळामध्ये देवानं तो जीवन काळ जो दिला होता तो 120 वर्षापर्यंत दिला. Now today, if we have more strength, century means 80. Isn't it now today? आणि मग आज जर आमच्यामध्ये जास्त ताकद आहे, निरोगी शरीर आहे, तर कुठंतरी 80 पर्यंत जाऊ. Listen carefully and read the word carefully. आणि लक्षपूर्वक ऐका आणि वचन लक्षपूर्वक वाचा. One thing have I desired of the Lord that I will seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. For what? कशासाठी? To behold the beauty of the Lord and to inquire in his temple. आणि म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. I may dwell in the house of the Lord all the days of my life. आणि मी त्याच्या मंदिरामध्ये माझ्या जीवनाचे सर्व दिवस जे आहेत मी त्याच्या मंदिरामध्ये राहीन. Hello? Which house David is talking about? आणि मग कोणत्या मंदिरा संदर्भात दावीद इथं बोलत आहे? What? Which house you think to be in the Lord? आणि मग तुम्हाला कुठलं मंदिर वाटतं की ज्या मंदिरामध्ये दावीद आपण थांबतो किंवा दावीद म्हणतो की मला राहायचं आहे? Where you want to spend your life? आणि कुठं तुम्हाला तुमचं जीवन व्यतीत करायचं आहे? All the days of your life. तुमच्या जीवनाचा प्रत्येक दिवस जे आहेत ते. Now we are some small are there. Okay? Approx average will take another 20 years, another 30 years, another maybe 40 years we may live on this earth. आणि मग आमच्यामध्ये आपण जर सहज आपण आपल्या वयांच्याकडे पाहिलं, काही लहान आहेत, पण एक अंदाज आम्ही घेतलं तर आणखीन एक 20 वर्ष, आणखीन 30 किंवा आणखीन एक 40 वर्ष आम्ही या पृथ्वी तलावरती जगू. Where you want to spend your time? आणि कुठं तुम्हाला तुमचा वेळ घालवायचा आहे? Which house? कोणत्या घरामध्ये? What desire you have in your heart? तुमच्या अंतःकरणामध्ये तुमची काय इच्छा आहे? We will get it. आणि जी इच्छा आहे तीच तुम्हाला प्राप्त होणार आहे. I never imagined in the Bible study on the Wednesdays, not last February, to previous last, on 14th of February, God gave us a word to study on John 3:16. आणि मी कधी त्याची कल्पना केली नव्हती. पवित्र शास्त्र ज्यावेळेस बुधवारच्या शास्त्राभ्यासासाठी मी वचन घेतलं, ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नाही, ह्या वर्षाच्या तर गेल्या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये जे वचन योहान 3:16 ह्या वचनामधून देवानं मला वचन दिलं. It says that for God so loved the world and he gave his only begotten son, that whosoever believeth in him shall not perish. आणि ते असं म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्यांनी त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला There's a nash on it. It doesn't end. Does it end there? Whosoever believeth in him shall not perish. आणि मग ते वचन तिथंच थांबतं का, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये? Does the scriptures finish, stop there? आणि त्याचं वचन त्याच ठिकाणी थांबलेलं आहे का? But further it says, but have
everlasting life. पण पुढे ते सांगतं पण त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Which life you want to live? That is a big question. आणि मग कुठलं जीवन तुम्हाला जगायचं आहे हा मोठा प्रश्न आहे. And second question, where you want to live? आणि मग दुसरा प्रश्न की तुम्हाला कुठं जगायचं आहे. I may dwell in the house of the Lord all the days of my life. आणि आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. Sometimes we think only the earthly life. आणि कधी कधी आम्ही फक्त जे पृथ्वीवरलं आमचं जीवन आहे, शारीरिक जीवन आहे, तेवढाच विचार करतो. This life I'm living is for my Lord. आणि हे जीवन जे मी जगत आहे ते माझ्या देवासाठी. Apart from that, whatever I'm doing, God has kept me alive. So my duties, I'm as a responsible of the family, I'm doing my duties. आणि मग त्यापेक्षा जाऊन मी जे काही करत आहे, जे देवानं मला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, माझ्या परिवारासाठी असेल काय, ते माझं कर्तव्य मी करत आहे. But my desire to be in the house of the Lord. पण माझी इच्छा हीच आहे की मी माझ्या देवाच्या मंदिरामध्ये माझी वस्ती असावी. What is your desire? तुमची इच्छा काय आहे? How long you want to spend your time in the house of the Lord? आणि किती वेळ तुम्हाला इच्छा आहे की देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही वेळ घालवता किंवा घालवायची? We come here on Sunday morning. Next Sunday morning we are coming. आणि मग रविवारी सकाळी आम्ही इथे येतो आणि मग दुसऱ्या रविवारीच मग पुन्हा सकाळी पुन्हा आठवड्यानेच येतो. But David is saying, I may dwell in the house of the Lord all the days of my life. पण इथे दावीद तर काही वेगळंच सांगत आहे की मी परमेश्वराच्या घरामध्ये माझी सर्व काळासाठी आयुष्यभर माझी परमेश्वराच्या घरात वस्ती व्हावी. So how long you will live? किती काळ आम्ही जगणार आहोत? What is your faith? काय तुमचा विश्वास आहे? What is your belief? काय तुमचा तुम्ही विश्वास बाळगता? Only this life? फक्त हेच जीवन? Because further read it. पुढे तिथं वाचा. To behold the beauty of the Lord. आणि मग पुढे त्या म्हणतो की परमेश्वराचे मनोहर रूप मी पाहत राहीन. Hello. I don't know how many of you are understanding the scripture. आणि मला माहित नाही तुम्हाला किती जणांना हे वचन समजतं. What we experience, what we know today the Lord is little bit today. आणि मग जे काय आज आम्ही देवाला ओळखतो, जो अनुभव आम्ही घेतो, तो अगदी थोडासा वरून दिसणाऱ्या हिमनगासारखा आहे. Much more is a holy and loving and good God He is. आणि मग ते जो अनुभव आम्ही इथं घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तो प्रेमळ आणि पवित्र असा देव आहे. In another translation it says, desired of. Here it says, no, I have desired of the Lord. One thing I have asked that I have desired of. आणि मग इथं आपल्याला सांगितलेलं की मी देवाकडे एक वरदान मागितलं. In another translation says, it is instantly required. अकराची आवश्यकता. Instantly required. मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की मला ते अत्यावश्यक आहे. Have you been to hospital? हॉस्पिटलमध्ये कधी गेलेला आहात? First one thing will be there. That is emergency casualty. आणि पहिली गोष्ट तिथं असेल ती म्हणजे अत्यावश्यक सेवा जी आहे. Immediate service. लागलीच तुम्हाला तिथं थांबवतच नाहीत लगेच. And that service is 24/7. आणि ती जी सेवा आहे 24 तास प्रत्येक दिवशी ती सुरू असते. Yesterday night I was looking about Seva Sadan service, everything. आणि मग काल मी ते सेवा सदनच्या सेवेचे सगळं बघत होतो काय काय त्यांचं. OPD morning 10 to evening 6. आणि मग जे ओपीडी आहे दिवसाचे बाह्य रुग्ण भाग आहे तो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. Emergency 24/7. आणि अत्यावश्यक सेवा 24 तास 7 दिवस आठवड्याची. What emergency you have, you tell. आणि मग तुम्हाला काय अत्यावश्यक आहे तुम्ही मला सांगा. What he desired, that how he desired. आणि मग जी त्याची इच्छा आहे ती कशी त्याची इच्छा आहे. Who will go first to this service, you tell me. आणि मग कोण त्या सेवेसाठी आधी जाणार. Are you listening to me? तुम्ही ऐकत आहात का? Those patients are serious.
they will go first in emergency or ICU. आणि जे रुग्ण आहेत ते सिरियस आहेत, त्यांना अत्यावश्यक सेवेची आवश्यकता आहे, तेच त्या सेवेचा लाभ घेतील आणि आयसीयू मध्ये वगैरे त्यांना What admit is करतील. ICU? आणि आयसीयू काय असतं? Praveen brother also knows. Intensive care unit. Intensive means you will have a concentration on you and they will serve you. आणि मग त्या आयसीयूचा अर्थच आहे इंटेन्सिव्ह केअर रूम, कारण तिथं तुम्हाला सातत्याने तुमच्यावरती लक्ष ठेवलं जातं, ती सेवा तुम्हाला पुरवली जाते, तुमची काळजी त्या पद्धतीने घेतली जाते. That is David's desire. आणि ही दाविदाची इच्छा आहे. Emergency. आणि मग अत्यावश्यक सेवा Instantly required. आणि अत्यावश्यक मला आहे, मला पाहिजे, लगेच पाहिजे. Means he is so serious. आणि मग तो त्या संदर्भात खूप गंभीर आहे. Do you understand तुम्हाला हे what समजतं? situation he is into? आणि काय परिस्थितीमध्ये तो आहे, He is into serious matter. आणि मग तो खूप गंभीर आहे त्या विषयासंदर्भात. When he is coming to the Lord, he wants instant require. आणि मग ज्यावेळेस तो देवाकडे येत आहे, त्याला ते लागलीच पाहिजे, मला अत्यावश्यक आहे ते. But where? In his presence. पण कुठं? ते त्याच्या उपस्थितीमध्ये. Dwelling is in his presence. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये राहणं. And behold, it says, behold the beauty of the Lord. आणि मग पुढे म्हटलेलं आहे की मी परमेश्वराचे रूप, मनोहर रूप पाहत राहीन. You know how he is saying, behold the sweet attractiveness. He is talking about God's sweet attractiveness. आणि तो देवाच्या त्या मनोहर रूपाबद्दल सांगत आहे. The delightful loveliness. आणि मग ते प्रेम जे आहे, त्या प्रेमाबद्दल तो सांगत आहे. आनंददायी सौंदर्य. You know, to be in the presence of God. Behold, he says, behold the beauty of the Lord. How do you understand our Lord? आणि मग तुम्ही कसं आपल्या देवाला ओळखता, समजून घेता? जसं दावीद म्हणतो की मी त्याचे मनोहर रूप पाहत राहीन. What is your desire? आज तुमची इच्छा काय आहे? He is not just simply telling that washing of my hands. आणि मग Wash तो my hands. असंच सांगत नाही की मी माझे हात निर्दोषतेने धुईन. Why he wants to cleanse himself? आणि का तो स्वतःला शुद्ध करू इच्छितो? So that he may dwell in the presence of the Lord. आणि जेणेकरून तो देवाच्या उपस्थितीमध्ये राहू शकेल. How long? किती काळासाठी? All the days of my life. आणि त्याच्या जे आयुष्यभर जे ज्याचे जीवन काळ आहे, त्या काळासाठी तो तिथे राहू इच्छितो. How do we count our life? आणि आम्ही आमचं जीवन कसं मोजदाद करतो? If you want to see, go in the graveyard. तुम्हाला बघायचं असेल तर आम्हाला कब्रस्तानात जाणे गरजेचं आहे. Born so and so date, died on so and so date. आणि त्या क्रूज खांबावरती लिहिलेलं असतं जन्माची तारीख, मृत्यूची तारीख. But are we born on so and so date? Whatever it is, our birth date is there. Are we born on? We are from there on that birth date. काय मग आम्ही तिथून आहोत आमच्या जन्माच्या त्या दिवसापासून? What do you think? तुम्हाला काय वाटतं? But the scripture says, before the foundation of this earth, God has chosen us. पण वचन आम्हाला सांगतं की पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीच देवानं तुम्हाला निवडलेला आहे. Physically we are born on this earth. आणि शारीरिकरित्या आमचा तो जन्म काळ आहे, तो ती दिवस आहे, So and so date. त्या दिवशी त्या तारखेला. But we are not on from that day. We are there from the beginning in God's creation. पण आम्ही त्या दिवसापासून आम्ही नाही आहे. देवाच्या मध्ये, देवाच्या मनामध्ये, त्याच्या विचारांमध्ये पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीच आम्ही होतो. That whosoever believeth in him shall not perish but have everlasting life. Why did Jesus say this? आणि मग येशू ख्रिस्त असं का म्हटलेलं आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. We say after man died, finish. पण आपण जगिक दृष्टीने आपण बघतो आणि म्हणतो मेल्यानंतर संपलं. Body is gone, destroyed, decayed. आणि शरीर गेलं, ते संपलं, ते कुजलं, संपलं त्याचं शरीर. But what do we believe? पण आम्ही काय विश्वास ठेवतो? Does life end there?
काय जीवन फक्त तिथं थांबलेलं आहे But का? Jesus says, whosoever believes in Jesus shall not perish but have everlasting life. पण येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. Another translation says, my whole life long. आणि मग दुसरं भाषांतर म्हणतं की माझं संपूर्ण जीवन, माझं आयुष्यभराचं जीवन. How long? Life long. How long? आणि किती जे लांब तर आयुष्यभर. Not 40 years, 50 years, 70 years, 80 years. आणि बघ काही 50 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष नव्हे. If you believe that after you die it is finished, then it is finished for you. आणि मग जर तुम्ही हा विश्वास बाळगता की तुम्ही मेल्यानंतर संपलं तर मग खरंच संपेल. But it is not an end. पण तो Those who believe in Christ. जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांचा शेवट तिथं नाहीये. Why so much David is saying, I'll wash my hands? आणि मग का दावीद इतकं म्हणतो की मी माझ्या हात निर्दोष Lord, cleanse me, wash me thoroughly. आणि मग तो म्हणतो की प्रभू मला शुद्ध कर, माझ्यामधलं सगळं पाप काढून टाक. So that I may dwell in the house of the Lord all the days of my life. आणि जेणेकरून मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस प्रभूच्या घरामध्ये, मंदिरामध्ये वस्ती करेन. Otherwise, if he would have said like this, आणि मग जर का तो असं म्हटलं असतं, as long as I live, जेवढं जीवन मला आहे, जितकं आयुष्य मला आहे. Isn't it David would have said, if this was not so, he would have said, as long as I live, I will live in the house of the Lord. आणि मग जर का असं सत्य नसतं तर दावीद असं म्हटलं असता की जितके वर्ष मी जगेन तितकं वर्ष मी देवाच्या मंदिरामध्ये राहीन. Do we behold the glory of the Lord in this life? आणि मग काय ह्या जीवनामध्ये आम्ही देवाचे ते मनोहर रूप आमच्यामध्ये आम्ही स्वीकारलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. आपण बघत आहे का देवाचं मनोहर रूप? आता बघत आहे? Can we see with these eyes? Can we see? We can't see with these eyes the God's glory. आणि या शारीरिक नेत्रांच्या द्वारे आम्ही देवाचं ते गौरवी रूप, मनोहर रूप पाहू शकत नाही. That's why he is cleansing himself. आणि म्हणून तो स्वतःला शुद्ध करत आहे, Preparing himself. स्वतःला तयार करत आहे. Behold the glory of the Lord. आणि मग देवाचं ते मनोहर रूप पाहण्यासाठी. He is not bothered of his death. आणि मग तो त्याच्या मरणासंदर्भात अजिबात चिंता करत नाही. Because he understood that his physical death is a promotion for his heavenly abode. कारण त्याला हे समजून चुकलेलं आहे की त्याचं शारीरिक मरण हे त्या स्वर्गीय जीवनाची सुरुवात आहे. You know, this life is a preparation for our heavenly abode. आणि हे जीवन जे देवाने आम्हाला दिलेलं आहे ते तयारी करण्यासाठी, आमच्या स्वर्गीय जीवनासाठी. Those who believe in Jesus, for them death is a promotion. आणि मग जे येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी मरण हे एक बढती आहे. Death is not a finish or end. आणि मग मरण हे काही संपलेलं नाहीये, तिथं शेवट नाहीये. It is the new beginning. आणि ती नवीन सुरुवात आहे. If you want to know how our Lord is, read Revelation. आणि मग तुम्हाला जर जाणून घ्यायचंय की देव आमचा कसा आहे तर प्रकटीकरण वाचा. For God is a God of love. आपला देव हा प्रीती आहे. But he is a God of consuming fire. पण तो भस्म करणारा अग्नीही आहे. Can we go to heaven with the sinful life? काय आम्ही ते पापी जीवन घेऊन स्वर्गात जाऊ शकतो का? So we need to prepare. That's why God has given us this life. आणि म्हणून आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच देवाने हे जीवन आम्हाला दिलेलं आहे. Because Adam and Eve has sinned against God. कारण आदाम आणि हवेनं देवाच्या विरोधामध्ये पाप केलं. And through that Adam we all are counted as sinners. आणि मग त्या आदामामुळं आज आम्ही सर्वजण पापी म्हणून गणले जातो. But through second Adam, that is Jesus Christ, पण जो दुसरा आदाम जो येशू ख्रिस्त, we all will be made whole and holy. आणि मग त्याच्याद्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही सर्वजण नीतिमान व पवित्र गणले जाऊ. If we have that desire to behold the beauty of the Lord all the days of my life, आणि मग जर आमची ही इच्छा आहे की त्या देवाचं मनोहर रूप आम्ही आयुष्यभर पाहत राहावं,
I just love the Lord. मी देवावर खरंच खूप प्रेम करतो. I told you several times. मी पुष्कळ वेळा हे सांगितलेलं आहे. Sometimes I become like a child. मी कधी कधी लहान मुलासारखा होतो. I just run to in his arms and I just hug him and kiss him and say, Dada, I love you. आणि मग मी पळत जाऊन त्याच्या बाहुपाशामध्ये त्याला मिठी मारतो, त्याला मुके देऊन त्याला म्हणतो की प्रभू पित्या मी तुझ्यावर प्रेम करतो. Dear people of God. माझ्या प्रियाने. It felt so hard, filled yesterday. आणि मग काल माझं अंतःकरण पूर्ण भरून आलं. And doctor said, pastors' hearts are good. ज्यावेळेस डॉक्टर मला म्हणाले की पालकांचं हृदय चांगलं असतं. I said, yes, to be in the presence of the Lord, we need to keep our heart good. आणि मग मी त्यांना म्हणाले की हो, देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्यासाठी आमचं अंतःकरण आम्हाला चांगलं राखणं गरजेचं आहे. I said to Father, Dada, I love you. आणि मी म्हणालो देवा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, don't live a life, a failure life. आणि एका अपयशी जीवन जगू नका. We have hope for eternity. आणि आम्हाला त्या सार्वकालिकतेसाठी आशा आहे. But this life God has given us पण हे जीवन देवाने आम्हाला दिलेलं आहे to prepare our heart. आमचं अंतःकरण तयार करण्यासाठी. That's why David says in Psalm 16, आणि म्हणून दावीद स्तोत्र 16 मध्ये म्हणत आहे. Psalm 16 verse 11, second part. आणि स्तोत्र 16 याचा 11वा वचन दुसरा भाग त्या वचनाचा. Thou wilt shew me the path of life. In thy presence is fullness of joy. At thy right hand there are pleasures of forever. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. It says, in thy presence तिथं म्हटलेलं आहे की तुझ्या सानिध्यात is pleasures of fullness of joy. आणि पूर्णानंद आहे. In thy presence. तुझ्या सानिध्यामध्ये. What are you longing for? आणि तुमची काय इच्छा आहे? तुम्ही काय इच्छा बाळगत आहात? What is your desire? काय तुमची इच्छा आहे? David says, in thy presence. दावीद म्हणतो तुझ्या उपस्थितीमध्ये. In thy presence. तुझ्या उपस्थितीमध्ये. There is a fullness of joy. तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये पूर्णानंद आहे. If we look into the different translations, जर आम्ही वेगवेगळ्या भाषांतरामध्ये पाहिलं, it's wonderful it is described. आणि खूप सुंदर रीतीने इथं सांगितलेलं आहे. In your presence, with your presence there is joy. आणि तुझ्या सानिध्यामध्ये पूर्णानंद आहे. With your presence there is joy. आणि तुझ्या बरोबर, तुझ्या सानिध्यामध्ये उपस्थित असताना तो पूर्णानंद आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, not on Sunday we are in the house of the Lord. आणि फक्त रविवारीच मी मंदिरामध्ये आहे असं नाही. But every moment of our life we can be in the presence of the Lord. आणि पण आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असतो. In His presence, with Him, there is a joy. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. Do you take His presence with us every moment of our life? काय तुम्ही त्याच्या उपस्थिती तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये वागवत आहात का? Are you with Him? काय तुम्ही त्याच्या बरोबर आहात? If we are walking with Him, He is walking with us. आणि जर आम्ही त्याच्या बरोबर चालतो तर तोही आमच्या बरोबर चालतो. Where is our joy? आमचा आनंद कुठे आहे? In the worldly things, का जगी गोष्टींमध्ये? our joy is in the TV, in the serial. आणि आमचा आनंद टीव्ही पाहण्यामध्ये, सिरियल पाहण्यामध्ये आहे. Or our joy is watching all the ugly things of this world. आणि मग आमचा आनंद या सर्व जगाच्या ज्या दुष्ट गोष्टी आहेत ते पाहण्यामध्ये आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, with the presence of the Lord there is joy. आणि देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. With the presence of the Lord, देवाच्या सानिध्यामध्ये, in the presence of the Lord, देवाच्या उपस्थितीमध्ये there is joy. आनंद आहे. When we are with Him, आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या बरोबर आहोत, nothing will discourage us. आणि कुठलीच गोष्ट आम्हाला निराश करणार नाही. It will give us eternal hope. आणि ती आम्हाला सार्वकालिक आशा देणार आहे.
Thank you, Lord Jesus. धन्यवाद परमेश्वर. Shall we close our eyes? आणि मी आमचे नेत्र बंद करूया. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. Let us check our hearts this morning. आज या सकाळच्या वेळेस आम्ही आमचं अंतःकरण तपासून पाहूया. What is your desire? आज आमची इच्छा काय आहे? What are we seeking after? आज आम्ही कशासाठी झटत आहोत?